महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायला मिळतंय। विधान परिषदेच्या निवडणुकीवरनं काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वाद सुरू झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विधान परिषदेच्या 4ही जागा परस्पर घोषित केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी पसरली। महाविकास आघाडी असताना घोषणा करण्याच्या आधी चर्चा करायला हवी होती असं काँग्रेसचं म्हणणं आहे। ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण झाला नाही असं नाना पटोले यांनी म्हटलं। कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक उमेदवार ठाकरेंनी मागे घ्यावेत असा निरोप नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय। तर अंबादास दानवेंनी यावरती प्रतिक्रिया दिली। त्यांची काय भूमिका आहे ती अजून स्पष्ट आहे। आज अजून आमचा जो वेळ आहे, उद्या अजून आमचा जो 3 वाजेपर्यंतचा वेळ आहे ती तेव्हापर्यंत कळेल ना। मी स्वतः सकाळी त्यांच्या मातोश्रीवर फोन लावलेला होता पण अजूनपर्यंत संपर्क झालेला नाही। उद्धव साहेबांनी फोन उचलला नाही। याच्यासोबतच शिवसेनेचे नेते आहेत, देसाई साहेब आहेत, संजय राऊत साहेब आहेत, आदित्य साहेब आहेत। हे सगळे शिवसेनेची एक सिस्टीम आहे। या सिस्टीममध्ये जरी संपर्क साधला तरी या सगळ्या गोष्टीवर मार्ग सुटेल। परंतु त्यांना आम्हीच संपर्क करू, काय प्रॉब्लेम नाही। नाना पटेल आम्हीच संपर्क करू। उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबईच्या 2 जागा त्या ठिकाणी जाहीर केल्या। त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळेस ते विदेशात होते आणि मी त्यांना सांगितले की आमचे 2 उमेदवार कोकण आणि नाशिक विभागात आमची तयारी आहे। त्याप्रमाणे त्यांना उमेदवार मी सांगितलेत। आमचं रमेश कीर हे कोकण पदवीधर मतदारसंघ आणि टीचर मतदारसंघामध्ये गुळवे अशी नावं आम्ही त्यांना सांगितली। पण गुळवेला बोलावून त्यांनी त्यांचं कंगन बांधून त्यांना तिकडे तिकीट जाहीर केली। मला असं ज्या जागा परंपरागतरित्या शिवसेना लढते, शिवसेनेनं मोठ्या प्रमाणावर नोंदणी केलेली आहे, त्या जागा लढणं आजपासून नाही तर आधीपासून शिवसेना या मतदारसंघावर काम करते। ऑलरेडी शिवसेनेचं या ठिकाणी आहे। जसं आता नाशिकमध्ये जो शिवसेनेचा उमेदवार शिवसेनेचा पुरस्कृतच होता ना, आहेच ना, तिथं काय चर्चा करायची। राहिला कोकणचा, आता कोकणाची मागच्या वेळेस काँग्रेस आणि शिवसेना कोणी किती मतं घेतली ते चांगल्या पद्धतीनं माहीत आहे। त्यामुळे शिवसेना तिथं लढते।